आरक्षण संपणार कधी असा प्रश्न आहे देशातील सर्व खुल्या प्रवर्गातील लोकांचे। बहुतांश वेळा असाही प्रश्न उपस्थित केला जातो की आरक्षित वर्ग हे अगदी कमीत कमी गुण मिळवून देखील खुल्या प्रवर्गातील अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपेक्षा सिलेक्शन घेऊन पदावर जातात। काही जण असेही सांगतात की आम्ही 10-10 वर्षे दिवसरात्र अभ्यास करून देखील आम्हाला पद मिळत नाही। हा प्रश्न उपस्थित करणे योग्यच आहे, कारण कुठेतरी तुमच्यावर अन्याय झालेला आहे ही गोष्ट तुम्हाला समजली। पण आरक्षणाची उत्पत्ती का झाली आणि ती केव्हापासून झाली, या सर्व गोष्टींना कारणीभूत कोण याचा तुम्ही कधी विचार केलाय का? स्वतःचे हक्क आणि अधिकार ठासून मागताना इतरांच्या हक्क आणि अधिकारांचा तुम्ही कधी विचार केलाय का? हजारो वर्षांपासून समाजातील काही वर्गांना अनैसर्गिक वृत्तीने तुम्ही सर्व सुखसुविधांपासून वंचित ठेवलात, हे तुम्ही विसरलात का? आरक्षण देण्याची गरज का पडली आता मी तुम्हाला सांगतो। शेकडो वर्षांपासून समाजातील काही घटकांना तुम्ही शिक्षण, नोकरी, अन्न, वस्त्र आणि पिण्याच्या पाण्याला सुद्धा स्पर्श करू दिला नाहीत। जरा विचार करा, हाच अन्याय जर तुमच्यावर झाला असता तर तुम्ही काय केला असता? म्हणून मी म्हणतो, आरक्षणाला सर्वस्व जबाबदार हा समाजातील उच्चवर्णीयांचा आहे। जर तुम्ही भेदभाव केला नसता तर घटना लिहिणाऱ्याला आरक्षणाची तरतूद करण्यास भागच पडली नसती। स्वतःची चूक इतरांवर थोपवणे बंद करा आणि किमान आत्ता तरी सुधरा आणि उपकार माना त्या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचे, ज्याने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक पावलाला अन्याय सहन करून सुद्धा आरक्षण हा फक्त सरकारी पदापुरते मर्यादित ठेवलेला आहे। तुम्ही त्याच्यासोबत आणि त्याच्या समाजासोबत असंख्य छळ करून देखील तो भारतीय संविधानाच्या 395 कलमांपर्यंत कोणत्याही कलमात सूडबुद्धीचा प्रदर्शन न करता फक्त आणि फक्त शांती, समानता आणि बंधुता या तत्वांवर भर दिलेला आहे। उच्चवर्णीयांनो, तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा। संविधानाच्या मसुदा तयार करण्याच्या अध्यक्षपदी भीमराव आंबेडकर होते। चुकून जरी माझ्या हातात हा कार्यभार मिळाला असता आणि मी एवढा अन्याय सहन केला असता तर तुमच्याकडून व्याजासहित अन्याय वसूल करण्यासाठी घटनेत स्वतंत्र तरतूद केली असती आणि तुमच्या गळ्यात मडकं, पाठीवर झाडू बांधून, पायात खिळे ठोकून, अर्धवस्त्र परिधान करायला लावून, गावभर फिरायला भाग पाडून किमान 2000 वर्ष तरी सगळ्या उच्चवर्णीयांना अस्पृश्य बनवलं असतं। तेव्हा तुम्हाला आरक्षणाचा महत्त्व नक्की समजलं असतं। तेव्हा सगळं लाज सोडून तुम्ही आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला नसता। आता आरक्षण संपणार कधी याचं उत्तर ऐका। जोपर्यंत तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजणं आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजणं बंद करणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या बुद्धीतून हा उच्च नीचतेचा आणि जातीवादीचा भेद संपणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या अंगातील जातीवादीचा भूत आणि गुर्मी उतरणार नाही, जोपर्यंत आरक्षणासाठी मोर्चे काढणारे तुम्ही समानतेसाठी मोर्चे काढणार नाही, तोपर्यंत आरक्षण संपणार नाही।